नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आज शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो. आज महाराजांचा जन्म झाला आणि आज खूप ठिकाणी महाराजांचा जन्मोत्सव साजराही करतायत, खूप जल्लोषात साजरा करतायत. आपली लोक, महाराष्ट्रातील लोक नव्हे तर बाहेरची देखील लोक ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आमच्या घरचे वगैरे कामं आटपून आता आम्ही कर्मभूमीकडे प्रस्थान करतोय, म्हणजे निघालोय परत कामावर. तर बघू शकता, जाताना आम्हाला खूप मस्त प्रसन्न केलं, कारण अनेक शिवभक्त असे ज्योत वगैरे घेऊन जाताना दिसत होते आम्हाला. कारण आज महाराजांची शिवजयंती आहे मित्रांनो. आपल्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आणि खूप मोलाचा दिवस आहे. सोन्यासारखा दिवस आहे मित्रांनो आजचा. तर कारण आजच्या दिवशी आपले महाराजांचा जन्म झाला होता. तर त्यामुळे आपल्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर महाराजांची जयंती तर साजरी झालीच पाहिजे आणि तीही जल्लोषात झालीच पाहिजे. आणि करतायत आपले शिवभक्त. तसे शिवप्रेमी पण खूप आहेत. बघू शकता, असे कित्येक मंडळं, कित्येक शिवभक्त ज्योत घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो, हे जे शिवभक्त आहेत हे आता गगनगिरीवरनं ज्योत आणतायत. म्हणजे जिथं गगनगड आहे, गगनबावडा जे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुका, त्या गगनबावडा तालुक्यात गगनगिरी महाराजांचा एक गड आहे, गगनगड म्हणून. त्या गडावरनं तिथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे एक चांगली अशी, तिथनं ही ज्योत आणतात. तर बघू शकता किती मोठं मंडळ आहे हे मित्रांनो. आसळसगावचं मंडळ आहे. तर असे शिवभक्त ज्योत नेताना दिसत होत्या आणि खरंच खूप भरून आलं आणि खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलं, एक नंबर वाटलं. कारण खूप म्हणजे शिवभक्त पण खूप आहेत आणि शिवप्रेमी शिवभक्त खूप म्हणजे खूप आहेत. ह्याचा खूप अभिमान वाटतो आपल्याला, महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो असल्याचा. तर अशा पद्धतीनं शिवजयंतीचा जल्लोष चालू आहे सगळीकडे धूमधडाक्यात. तर आम्ही असं निघालेलो आता गगनबावड्याच्या दिशेने. तर मित्रांनो, हे बघा रस्त्याची कामं वगैरे चालू आहेत गगनबावड्याच्या जवळ. म्हणजे सगळीकडेच आता रस्त्याची कामं चालू आहेत, त्यात काही विषयच नाही. तर आता आम्ही आलो आहे गगनबावड्यात आणि गगनबावड्यातनं मग आता आम्ही निघालो आहे पुढं खाली भोईबावड्याकडं. कारण आम्हाला जायचं होतं रत्नागिरीला, कर्मभूमीकडे. कितीही गावाकडे राहिलं, काही केलं तरी पोटापाण्यासाठी कामावर जायला लागतंच आणि गेलंच पाहिजे. तर आता आपला भोईबावडा घाट चालू होतो आहे. म्हणजे आता आपण घाटावरनं कोकणाकडे निघालो आहे. तर बघू शकताय कसं वातावरण आहे, एक नंबर डोंगरातलं. खूप छान वाटतं आहे का नाही. तर हे जे सह्याद्रीच्या रांगा आहेत, ह्या सह्याद्रींच्या रांगांमध्ये सगळीकडं महाराजांचा स्पर्श आहे, महाराजांचं अस्तित्व आहे सगळीकडं. इथे सगळीकडे महाराज येऊन गेलेले आहेत. तर शिवजयंतीची साजरी झालीच पाहिजे, जल्लोषात झाली पाहिजे मित्रांनो. आणि ती होते पण सगळीकडं, प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक गल्लीगल्लीत शिवजयंती साजरी केली जाते. तर अशा पद्धतीनं आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजचा दिवस खास महाराजांचा दिवस आहे, आपल्यासाठी खूप मोलाचा दिवस आहे मित्रांनो. आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना एक सण असल्यासारखा आहे आणि तो सण साजरा केलाच पाहिजे आणि करतायत पण. तर मित्रांनो, आता आम्ही ह्या हायवेला लागलो आहे खारेपाटणापासून पुढे. आता हा राजापूरच्या जवळपास आम्ही आलेलो आहे बघा मित्रांनो. तर हायवे कॉन्क्रीटचा आहे आणि राजापूरच्या इथे मित्रांनो टोल पण आहे. अजून चालू झालेला नाही तो, कारण पूर्ण हायवे झालेला नाही आहे. आणि हे काम दिलीप बिल्डकॉन्स या कंपनीने केलेलं आहे मित्रांनो. तर असं आम्ही सगळं हे करून मग नाश्ता वगैरे करणार होतो. मग एखाद्या गाड्यावर मग थांबवलं आणि मग तिथं वडापाव घेतले, भजी घेतली. आणि आमचे हे बाळं होती, त्यांना पण भुका लागलेल्या, त्यामुळं म्हटलं वडापाव भजी काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊया. सगळी आम्ही फॅमिली चालतो. तर हे बघा, हाय करतायत प्रत्येकजण. आणि असं आम्ही नाश्ता वगैरे करून मग
जिथे कुवे म्हणजे ह्याच्या पालीच्या अलीकडे जे गाव आहे कुवे म्हणून, वाकेड आणि पालीच्यामध्ये, तर तिथे कुवे गाव आहे. तिथं स्वयंभू गणेश मंदिर आहे, खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि स्वयंभू आहे मित्रांनो हे. तर तिथे आम्ही जाणार होतो. तर गाडी वगैरे पार्क केली आणि मग इकडे बाजूला बघा नारळ वगैरे भेटतात आणि हे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे, म्हणजे नवीन मंदिर बांधण्यात आलं आहे. आणि हे जे छोटं मंदिर आहे हे पहिलं मंदिर आहे. जुनं मंदिर हे असं होतं. अजूनही मूर्ती तिथेच आहे गणपती बाप्पांची. तर हे स्वयंभू मंदिर आहे मित्रांनो. 300-350 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. मंदिर नाही आहे पण 300-350 वर्षापूर्वीची बाप्पांची मूर्ती वगैरे आहे. तर इथं या काकाने आपल्याला माहिती पण सांगितली, म्हणजे थोडक्यात त्यांना जेवढी माहिती आहे तेवढी ते सांगतात. बघूया आपण. किती वर्ष झाली मंदिराला? मंदिराला किती वर्ष झाली? हां, 350 वर्ष. आम्ही ब्रिंग लाईन चालू होती ना नुकसान झाल्यानंतर त्यांनी चौकशी केली, शोधलं. हां, तेव्हा हे सगळं जंगल होतं. तर आता हा रोड नव्हता, काहीच नाही, सगळं दुर्लक्षित होतं. त्यावेळेस त्यांना ती मूर्ती सापडली हां हां आणि म्हणून त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेला योग्य वाटेल अशा जागेवर तिची स्थापना केली. हां. त्याला 350 वर्ष झाली. आणि हे देव हे हे देवाच्या बरोबर असणारे गण आहे. हां हां त्यांचं काही असं ठराविक अमुक देव अमुक देव असं नाही. हां हां. हे देवाचे गण, ही सगळी संख्या 21 आहे. तर मित्रांनो, त्या काकांना जेवढी माहिती होती तेवढी त्यांनी आपल्याला सांगितली आहे. थोडक्यात माहिती दिली आहे त्यांनी, म्हणजे खूप वर्षापूर्वीचं असल्यामुळे त्यांना जेवढं माहीत होतं तेवढं तरी त्यांनी सांगितलं आहे, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा पद्धतीने आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन करून निघालेलो. तर चला मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.